श्री स्वामी समर्थ. नमस्कार सिंह राशीच्या जातकांनो, सावधान. 12 जून नंतर तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जी तुमचे डोळे उघडून टाकेल. ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता तीच व्यक्ती तुमच्या विरोधात गुप्त षडयंत्र रचत असेल. तुमच्या यशामुळे कोणाच्या मनात मत्सर निर्माण झाला आहे का? आणि ग्रह तुम्हाला कोणत्या मोठ्या धोक्याबाबत इशारा देत आहेत का? मित्रांनो, आजचा हा राशी भविष्याचा विशेष संदेश सामान्य नाही. ग्रहांची चाल आणि नक्षत्रांची स्थिती सांगते की 12 जून नंतर सिंह राशीच्या अनेक जातकांच्या आयुष्यात काही आश्चर्यकारक सत्य समोर येऊ शकतात. काहींना विश्वासघाताचा सामना करावा लागू शकतो, तर काहींना अशा व्यक्तीचे खरे रूप दिसेल ज्यावर त्यांनी वर्षानुवर्षे विश्वास ठेवला होता. पण घाबरू नका, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त धोका सांगणार नाही, तर त्यापासून वाचण्याचे अत्यंत प्रभावी ज्योतिषीय उपायही सांगणार आहे. हे उपाय केल्याने नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि तुमचे भाग्य पुन्हा तुमच्या बाजूने वळू शकते. या व्हिडिओमध्ये मी असा एक संकेत सांगणार आहे ज्यावरून तुम्ही ओळखू शकाल की ती व्यक्ती कोण असू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि मध्ये स्किप करू नका, कारण शेवटच्या काही मिनिटांमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. 12 जून नंतर ग्रहांची चाल अशी काही बदलत आहे की तुमच्या आयुष्यातील एक व्यक्ती तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनू शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी असा एक उपाय सांगणार आहे जो तुम्हाला या नकारात्मक प्रभावापासून वाचवू शकतो. सिंह राशीवर सूर्यदेवांचे अधिपत्य असल्यामुळे तुम्ही स्वभावाने स्पष्ट वक्ते, धाडसी आणि नेतृत्व करणारे असता. पण अनेकदा तुमच्या याच गुणांमुळे काही लोकांच्या मनात मत्सर निर्माण होतो. 12 जून नंतर ग्रहस्थिती अशा लोकांचे खरे चेहरे तुमच्यासमोर आणण्याचे काम करणार आहे. राहू आणि बुध यांच्या विशेष संयोगामुळे काही गुप्त गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवत होता तीच व्यक्ती तुमच्या मागे वेगळे खेळ खेळत असल्याचे संकेत मिळू शकतात. त्यामुळे कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. या काळात तुमच्या प्रत्येक यशावर लक्ष ठेवणारी ती व्यक्ती सक्रिय होईल. ती व्यक्ती तुमच्यासमोर गोड बोलू शकते, पण मनात मात्र तुमच्या अपयशाची इच्छा बाळगत असेल. विशेषतः कामाच्या ठिकाणी किंवा मित्रपरिवारात अशी व्यक्ती असण्याची शक्यता आहे. तुमच्या एखाद्या योजनेची माहिती अचानक इतरांपर्यंत पोहोचत असेल तर समजून घ्या की तुमच्या जवळच कोणीतरी तुमचा विश्वासघात करत आहे. ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की या काळात गुपित गोष्टी फक्त विश्वासू व्यक्तींनाच सांगा. ही गोष्ट तुमच्यासोबत घडते आहे का? जर एखादी व्यक्ती सतत तुमचे मनोबल कमी करत असेल, प्रत्येक निर्णयावर शंका घेत असेल किंवा तुमच्या आनंदात आनंदी दिसत नसेल, तर सावधान व्हा, कारण हीच ती व्यक्ती असू शकते ज्याबद्दल ग्रह तुम्हाला इशारा देत आहेत. उपाय नंबर 1. रोज सकाळी स्नानानंतर सूर्यदेवांना तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा आणि ओम गृहिणी सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होईल. आर्थिक बाबतीत देखील मोठी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणीतरी तुम्हाला मोठ्या नफ्याचे आमिष दाखवू शकते. फक्त एकदाच पैसे गुंतवा आणि दुप्पट परतावा मिळवा. अशा प्रकारच्या गोष्टीपासून दूर राहा. काही सिंह राशीच्या जातकांना जुने मित्र किंवा त्यांचे नातेवाईक अचानक संपर्क करू शकतात. त्यांचा उद्देश खरोखरच मदतीचा आहे की स्वार्थाचा, हे नीट तपासून पहा, कारण राहूचा प्रभाव लोकांना खोटे मुखवटे घालायला भाग पाडतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. तुमच्या विरोधात कार्यालयात कुजबूज सुरू होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक कामाचे पुरावे जपून ठेवा. ईमेल, कागदपत्रे किंवा महत्त्वाचे संदेश सुरक्षित ठेवा. व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांनी भागीदारीत सावध राहावे. नवीन करार किंवा मोठे व्यवहार करताना सर्व कागदपत्रे नीट वाचल्याशिवाय सही करू नका. पुढील संकेत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, कारण ग्रह सांगत आहेत की तुमचा सर्वात मोठा विरोधक तुमचा उघड शत्रू नसून तुमच्या जवळच असलेली व्यक्ती असू शकते. उपाय नंबर 2. रविवारी गव्हाचे दान करा आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तीला लाल रंगाचे वस्त्र द्या. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि शत्रूचे षडयंत्र निष्फळ ठरते. प्रेम संबंधामध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. एखादी तिसरी व्यक्ती तुमच्या नात्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवण्याऐवजी थेट संवाद साधा. कौटुंबिक वातावरणात देखील काही जुने विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतात. काही लोक मुद्दाम वाद निर्माण करण्याचाही प्रयत्न करतील. अशा वेळी शांत राहणे हाच तुमचा सर्वात मोठा विजय असेल.
ग्रहस्थिती दर्शवते की 12 जून नंतर तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढणार आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल अचानक शंका वाटली तर त्या भावनेला पूर्णपणे दुर्लक्ष करू नका. अनेकदा ग्रह अशाच प्रकारे संकेत देतात. या काळात रात्री उशिरापर्यंत अनावश्यक चर्चा, वादविवाद किंवा सोशल मीडियावरील भांडणे टाळा, कारण तुमचा शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. सिंह राशीच्या लोकांनी ही एक चूक अजिबात करू नये. रागाच्या भरात कोणालाही तुमची पुढील योजना, आर्थिक माहिती किंवा वैयक्तिक गुपिते सांगू नका, कारण नंतर याच माहितीचा वापर तुमच्या विरोधात होऊ शकतो. उपाय नंबर 3. घरातील देवघरात रविवारी तुपाचा दिवा लावा आणि सूर्यदेवांना लाल फुले अर्पण करा. तसेच वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. यामुळे ग्रहदोषांचा प्रभाव कमी होतो. तुमच्या करिअरमध्ये अचानक प्रगतीचे संकेत आहेत, पण जशी प्रगती वाढेल तसाच मत्सर करणाऱ्याचा त्रासही वाढू शकतो. त्यामुळे यश मिळाल्यानंतरही नम्रता सोडू नका. 12 जून नंतर काही दिवसात तुम्हाला 2 प्रकारचे लोक दिसतील. एक जे तुमच्या यशात आनंद मानतील आणि दुसरे जे तुमच्या प्रत्येक पावलावर टीका करतील. या दोघांमधील फरक ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंह राशीच्या जातकांनो, प्रत्येक गोड बोलणारा मित्र नसतो आणि प्रत्येक टीका करणारा शत्रू नसतो. ग्रह फक्त संकेत देतात, पण निर्णय तुमचाच असतो. जर तुम्ही संयम, सावधपणा आणि विवेकबुद्धी वापरली तर कोणतेही षडयंत्र तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाही. सूर्यदेवांची कृपा तुमच्यावर आहे आणि योग्य वेळी सत्य सर्वांसमोर येणार आहे. अंतिम उपाय आणि आशीर्वाद. प्रत्येक रविवारी सूर्योदयाच्या वेळी सूर्य नमस्कार करा. घरातील ज्येष्ठांचा आदर करा आणि कोणालाही जाणून बुजून दुखवू नका. तुमच्या चांगल्या कर्माचे संरक्षण स्वतः सूर्यदेव करतील. तसेच काही लोकांच्या आयुष्यात जुने प्रेम पुन्हा परत येऊ शकते, तर काही लोकांना त्यांच्या नात्यातील खरी ताकद आणि कमकुवतपणाही समजू शकतो. संवाद वाढवा आणि अहंकार कमी करा, कारण सूर्याची ऊर्जा कधीकधी हट्टीपणा वाढवू शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, संकटे कायमची नसतात, पण संकटातून मिळालेले अनुभव कायमचे असतात. जर तुम्ही इथपर्यंत ऐकत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता आरोग्याबद्दल बोलूयात. 12 जून नंतर काही सिंह राशीच्या लोकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मानसिक तणाव, थकवा, डोकेदुखी किंवा झोपेच्या समस्याही जाणवू शकतात. कामाचा ताण वाढल्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे विसरू नका. शरीर निरोगी असेल तरच यशाचा आनंद घेता येतो. उपायाच्या बाबतीत ग्रह खूप स्पष्ट संकेत देत आहेत. अनेक सिंह राशीच्या लोकांच्या जीवनाचा मार्ग बदलू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार 12 जून नंतर तुमचं घर आणि कुटुंबाशी संबंधित भावावर ग्रहांची विशेष दृष्टी पडत आहे. त्यामुळे घरात अचानक काही विषय चर्चेत येऊ शकतात. अनेक दिवसांपासून दडवून ठेवलेल्या गोष्टी समोर येऊ शकतात. एखादी व्यक्ती तिच्या मनातील नाराजी व्यक्त करू शकते. काही घरांमध्ये पैशावरून, मालमत्तेवरून किंवा जबाबदाऱ्यांवरून मतभेदही होऊ शकतात. परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक वादाचा शेवट भांडणातच होतो असा नाही. संयम ठेवला तर परिस्थिती नियंत्रणात राहू शकते. काही सिंह राशींच्या लोकांना या काळात घरातील एखाद्या व्यक्तीबद्दल असे सत्यही समजू शकते जे त्यांनी याआधी कधी ऐकले नसेल. ही गोष्ट आर्थिक असू शकते, भावनिक असू शकते किंवा एखाद्या जुन्या निर्णयाशी संबंधितही असू शकते. सुरुवातीला धक्का बसेल, पण नंतर लक्षात येईल की हे सत्य समोर येणे तुमच्यासाठी आवश्यक होते, कारण कधीकधी देव आपल्याला पुढील संकटापासून वाचवण्यासाठी आधी संकेत देत असतो. लक्षात ठेवा, ग्रह फक्त संकेत देतात, पण भविष्य घडवण्याची ताकद तुमच्या कर्मात असते. रोज सूर्यदेवाला जल अर्पण करा, समर्थांचे नामस्मरण करा आणि सकारात्मक विचार ठेवा, कारण श्रद्धा आणि संयम यांच्या बळावर मोठ्यात मोठे संकटही दूर होऊ शकते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये सूर्यदेव माझ्या पाठीशी आहेत आणि जय श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा.